आपणा सर्वांना पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावात सलाम. उपासना कार्यक्रमाच्या नवीन भागात आपले मनपूर्वक स्वागत. मागील भागात आपण पाहिले की देवाने मोशेला सामर्थ्य देऊन मिस्रमध्ये पाठवले आणि त्याच्यासोबत अहरोनालाही मदतीसाठी दिले. आज आपण पाहणार आहोत की मोशे आणि अहरोन फारोसमोर देवाचा संदेश कसा मांडतात. ते फारोला सांगतात, इस्रायल लोकांना जाऊ दे, जेणेकरून ते आपल्या देवाची उपासना करू शकतील. पण फारो देवाला ओळखण्यास नकार देतो आणि इस्रायल लोकांची गुलामगिरी आणखी कठीण करतो. लोकांवर अधिक कामाचा भार टाकला जातो आणि त्यामुळे इस्रायल लोक निराश होतात. मोशेलाही प्रश्न पडतो की देवाने त्याला का पाठवले, कारण परिस्थिती सुधारण्याऐवजी अधिक कठीण झाली होती. या अध्यायातून आपण शिकणार आहोत की देवाच्या कार्याची सुरुवात अनेकदा संघर्ष आणि विरोधाने होते, पण अशा वेळीही देव आपल्या योजनेवर कार्य करीत असतो. तर चला, आजच्या वचनातून आपण संकटाच्या काळात विश्वासाने टिकून राहण्याचा संदेश समजून घेऊया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणा सलाम. आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. मागील कार्यक्रमात आपण निर्गम याच्या 4थ्या अध्यायापर्यंत अध्ययन संपविले आहे. आज आपण पुढे जात असताना निर्गम याच्या 5व्या अध्यायाचा अभ्यास करणार आहोत. निर्गम अध्याय 5 मध्ये आपण जे विषय हाताळणार आहोत ते येणेप्रमाणे आहेत. पहिला विषय, इस्रायलाच्या सुटकेसाठी मोशेचे आवाहन. दुसरा विषय, इस्रायलाच्या कष्टांमध्ये वाढ. आणि तिसरा विषय, मोशेची प्रार्थना. अध्याय 5 मध्ये फारोसोबतच्या संघर्षाची सुरुवात होते. मिस्र देशाच्या मूर्तीपूजेविरुद्ध पिढा आणल्या जातात. वास्तविक पाहता हे देवाविरुद्ध मिस्र देशातील देवतांचे युद्ध होते. मोशे 40 वर्षांच्या अनुपस्थितीनंतर मिस्र देशाला परतला होता. आता तो मुक्तिदाता आपल्या लोकांना वाचवण्यासाठी सज्ज होता. त्याला इस्रायलच्या वडिलांना एकत्र करायचे होते आणि त्यांना फारोकडे जाऊन आपली विनंती सादर करायची होती. फारोने इस्रायलला जाऊ देण्यास नकार दिला आणि त्यामुळे देव व मिस्रातील देवता यांच्यातील संघर्षाला सुरुवात झाली. या पीडा अनियोजित नव्हत्या. देवाने अगोदर बेडकांची पीडा पाठवून मग आता पुढे कोणती पीडा पाठवावी बरे असे म्हटले नाही. कदाचित या पीडां इतक्या संघटित आणि अर्थपूर्ण दुसऱ्या कोणत्याही आपत्ती नसतील. त्या अत्यंत निश्चितपणे मिस्र देशातील मूर्तीपूजेवरच केंद्रित होत्या. फारोने प्रश्न केला, हा परमेश्वर कोण आहे? मी त्याला ओळखत नाही आणि इस्रायलला जाऊ देण्याचा माझा कोणताही विचार नाही. तेव्हा देवाने मिस्र देशावर विविध पीडा म्हणजे संकटे आणून आपली स्वतःची ओळख पटवून दिली. निर्गम याचा 7वा अध्याय आणि 5व्या वचनामध्ये परमेश्वराने आपल्या मनात नक्की काय आहे हे अत्यंत स्पष्टपणे सांगितले आहे. आपण ते वचन वाचूया. आणि मिस्रावर मी आपला हात उभारून त्यांच्यामधून इस्रायल लोकांना बाहेर काढीन, तेव्हा मिस्र्यांना कळेल की मी परमेश्वर आहे. आपल्या लोकांची सुटका करण्यासाठी आणि आपण कोण आहोत हे मिस्री लोकांना कळावे यासाठी देवाने या पीडांचा उपयोग केला. प्रत्येक पीडा मिस्रातील अनेक देवतांपैकी एका विशिष्ट दैवताला लक्ष्य करणारी होती. मिस्र देशात हजारो मंदिरे, लाखो मूर्ती आणि सुमारे 3000 दैवते होती. आज आपल्या देशात असलेल्या कोणत्याही गोष्टीला या गोष्टी मागे टाकतील. मिस्र देशातील धर्मामध्ये एक प्रकारची शक्ती होती. मिस्री लोक काही मूर्ख नव्हते. आपल्याकडे आज मोबाईल फोन्स आहेत, स्मार्ट टीव्ही आहेत, तसेच आपण चंद्रावर आपली याने पाठवली आहेत. पण याचा अर्थ असा होत नाही की आपण श्रेष्ठ आहोत. आपले सर्व ज्ञान हे भूतकाळापासून आपल्यापर्यंत चालत आलेल्या ज्ञानावरच आधारित आहे. शतकानुशतके आपल्यापर्यंत पोहोचलेल्या ज्ञानामध्येच आपण भर घालत आलो आहोत. तिमोथेला दुसरे पत्र याचा 3रा अध्याय आणि 8व्या वचनामध्ये पौल हे स्पष्ट करतो की मिस्री धर्मांमध्ये खरोखरच सामर्थ्य होते.
तो म्हणतो, यान्नेस व यामरेस यांनी जसे मोशेला अडवले तसे हेही सत्याला अडवतात. हे लोक भ्रष्टबुद्धी बनलेले व विश्वासासंबंधाने पसंतीस न उतरलेले असे आहेत. मिस्री धर्मातील हे सामर्थ्य सैतानी स्वरूपाचे होते आणि जो कोणी सैतानाची उपासना करतो त्याला तो सामर्थ्य प्रदान करतो. ग्रीक काळातही डेल्फी येथील दैवी वाणीचे केंद्र हे ह्याचेच एक उदाहरण आहे. देवाने आपल्या पिढा मिसर देशातील मूर्तीपूजे विरुद्ध, फारो विरुद्ध आणि सैतानाविरुद्ध पाठवल्या होत्या. ही देवदेवतांमधील लढाई होती. निर्गम याचा 12वा अध्याय आणि 12वं वचन हीच गोष्ट स्पष्ट करते. आपण ते वचन वाचूया. कारण ह्या रात्री मिसर देशात फिरून त्यातील मनुष्य व पशु या सर्वांचे प्रथम जन्मलेले मी मारून टाकेन आणि मिसर देशातील सर्व देवांचे शासन करीन. मी परमेश्वर आहे. देवाने मिसर देशातील देवतांचे पितळ उघडे पाडून त्यांना खोटे असल्याचे सिद्ध केले आणि इस्रायल लोकांना संकटातून मुक्त करण्याची आपली क्षमता त्याने त्यांना दाखवून दिली. हे इस्रायली लोक मूर्तीपूजेच्या गराड्यात विटांच्या भट्ट्यांमध्ये जन्माला आले होते. त्यामुळे आपणच सर्वश्रेष्ठ आहोत हे देवाला त्यांना पटवून देणे गरजेचे होते. प्रत्येक पिढीमागे काही अर्थ होता हे पाहण्यासाठी प्रत्येक पिढीचा थोडक्यात आढावा घेणे उपयुक्त ठरेल. मोशे जेव्हा पहिल्यांदा फारोसमोर उभा राहिला तेव्हा त्याने आपल्या काठीचे रूपांतर सापात केले. मिस्रातील ज्ञानी पुरुषांनीही तोच चमत्कार केला. यावरून असे दिसून येते की सैतानाकडे निश्चित शक्ती आहेत. या प्रात्यक्षिकानंतर 10 पिढा येतात. पहिली पिढा पाण्याचे रक्तात रूपांतर. निर्गम याचा 7वा अध्याय आणि 19 ते 25 हे वचन. मिसर देशातील जमिनीला खत आणि पाणी पुरवून तिची सुपीकता कायम राखण्यासाठी ते लोक नील नदीच्या पुरावर अवलंबून होते. त्यामुळे ही नदी ओसिरिस देवाला समर्पित होती, ज्याचा सर्व काही पाहणारा डोळा अनेक मिस्री चित्रांमध्ये आढळतो. दर वसंत ऋतूमध्ये जेव्हा नदी मृत्यूतून जीवन आणत असे तेव्हा मूर्तीपूजक विधी आयोजित केले जात असत. जेव्हा पाण्याचे रक्तात रूपांतर झाले तेव्हा त्याने जीवनाऐवजी मृत्यू आणला. मिसर देशातील जादूगारांनी देखील आपल्या जादू टोण्याने त्या पिढेचे अनुकरण केले. दुसरी पिढा बेडकांची पिढा. निर्गम याचा 8वा अध्याय आणि 1 ते 15 ही वचन. मेम्फिस मधील सर्वात सुंदर मंदिरांपैकी एक मंदिर हेका या कुरूप बेडकाच्या डोक्याच्या देवीचे होते. त्या पवित्र बेडकाला मारणे हा अपराध मानला जात असे. परंतु मिस्रातील लोकांनी केल्याप्रमाणे जर ते तुमच्या घरात, बिछानात, अन्नात आणि पायाखाली सर्वत्र फिरू लागले तर तुम्हाला त्यांना नक्कीच मारावेसे वाटेल. पण ते पवित्र होते. मिस्रातील ज्ञानी पुरुषांनीही या पिढीची पुनरावृत्ती केली, ज्यावरून असे सूचित होते की त्यांचे आतापर्यंतचे यश हा चलाकीच्या युक्त्या किंवा तत्सम जादुई साधनांनी साधले गेले होते. तिसरी पिढा उवांची पिढा. निर्गम याचा 8वा अध्याय आणि 16 ते 20 ही वचने. मिस्री लोक गेब नावाच्या पृथ्वी देवाची उपासना करत असत. परंतु संपूर्ण मिसर देशातील जमिनीच्या धुळीच्या उवा बनल्या. गेबसाठी जे पवित्र होते त्याचा आता ते तिरस्कार करू लागले. फारोने ही पीडा दूर करण्याची मागणी केली नाही आणि मिसर देशातील जादूगार या पिढीची पुनरावृत्ती करू शकले नाहीत. त्यांनी बहुधा हे मान्य केले असावे की ज्याने ही पीडा आणली तो मिस्रातील देवतांपेक्षा श्रेष्ठ होता. चौथी पिढा गोमाशांची पिढा. निर्गम याचा 8वा अध्याय आणि 20 ते 32 ही वचने. काहींच्या मते गोमाशांचे थवे म्हणजे खरे तर पवित्र भुंग्यांचे समूह होते आणि खेपारा हा भुंग्यांचा देव होता. भुंगा किंवा गोबर भुंगा मिसर देशातील थडग्यांमध्ये आढळतो आणि तो सार्वकालिक जीवनाविषयी सांगतो. हे भुंगे रा या सूर्य देवतेसाठी पवित्र मानले जात असत. पाचवी पिढा जनावरांच्या मरीची पिढा. निर्गम याचा 9वा अध्याय आणि 1 ते 7 ही वचने.
मरेन हा गुरांना होणारा एक आजार होता. मिसर देशात आजवर बांधलेल्या मंदिरांपैकी दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे मंदिर मेम्फिस येथे स्थित होते आणि ते एपिस नावाच्या काळ्या बैलाच्या उपासनेसाठी समर्पित होते. असे म्हणता येईल की या पिढीमुळे मिस्री लोकांना एक रोगिष्ट बैलाची उपासना करावी लागली. 6वी पिढा, गळवांची पिढा. निर्गम याचा 9वा अध्याय आणि 8 ते 17 वचन. मिसर देशातील सर्व धर्मांच्या याजकांना मंदिरामध्ये सेवा करण्यासाठी निर्दोष असणे म्हणजेच त्यांच्या शरीरावर कोणताही डाग किंवा व्यंग नसणे बंधनकारक होते. परंतु या काळात सर्व याजकांच्या शरीरावर गळवा आल्यामुळे मिसर देशातील उपासना पूर्णपणे ठप्प झाली. त्यांच्यापैकी कोणीही कुठेही उपासना घेऊ शकत नव्हते. खरे तर हा मिसर देशातील संपूर्ण धार्मिक व्यवस्थेवर आलेला एक न्यायच होता. 7वी पिढा, गारांची पिढा. निर्गम याचा 9वा अध्याय आणि 18 ते 35 ही वचने. आकाशाची देवता ही तिच्या स्वतःच्याच क्षेत्रात म्हणजे आकाशात हतबल ठरली असताना गारांच्या वर्षावाच्या पिढेद्वारे देवाने आपली सामर्थ्यशाली सत्ता सिद्ध करून दाखवली. पुढची पिढा म्हणजे 8वी पिढा, टोळांची पिढा. निर्गम याचा 10वा अध्याय आणि 1 ते 20 ही वचनं. टोळांच्या रूपाने आलेला हा न्याय कीटक देवतांच्या विरोधात होता. टोळांच्या पिढेद्वारे पिकांवर शाप आला होता. हा देवाच्या न्यायाचाच एक पुरावा होता, ज्याचा उल्लेख योएल आणि प्रकटीकरण या पुस्तकांमध्येही आढळतो. 9वी पिढा, निबिड अंधकाराची पिढा. निर्गम याचा 10वा अध्याय आणि 21 ते 29 ही वचने. मिसर देशात ज्याची उपासना प्रामुख्याने केली जात असे त्या रा नावाच्या सूर्यदेवतेच्या विरोधात देवाने अंधकाराचे अस्त्र वापरले. मिसर देशातील प्राचीन अवशेषांमध्ये आढळणारे सूर्यबिंब हे सर्वात परिचित प्रतीक आहे. अंधकाराच्या या पिढीमुळे रा देवतेची पूर्णपणे हतबल झालेली स्थिती स्पष्टपणे दिसून आली. आता शेवटची पिढा म्हणजे 10वी पिढा, प्रथम वत्साच्या मृत्यूची पिढा. निर्गम याचा 11वा अध्याय पासून ते 12वा अध्याय 36व्या वचनापर्यंत. मिसर देशातील धार्मिक समजुतीनुसार प्रत्येक कुटुंबातील प्रथम वत्स म्हणजे पहिले अपत्य हे मिसर देशाच्या देवतांना समर्पित केलेले असे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर मिस्री देवतांसाठी जे राखून ठेवले होते तेच देवाने आपल्या ताब्यात घेतले. आपण कोण आहोत हे देव मिस्री लोकांना शिकवत होता. आपणच देव आहोत याची तो फारो राजाला खात्री पटवून देत होता. तसेच जो आपल्या स्वतःच्या लोकांना अशा एका निर्णायक स्थितीत आणत होता जिथे ते देवाला आपला देव म्हणून स्वीकारण्यास स्वेच्छेने तयार होतील. मिसर देशाच्या गुलामगिरीतून इस्रायल लोकांची सुटका करणारा हा न्यायातील अंतिम टप्पा होता. मिसर देशावर आलेल्या या सर्व पिढांच्या मागे एक निश्चित उद्देश दडलेला होता. हे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. देवाने मिसर देशातील देवतांना एका स्पर्धेचे आव्हान दिले आणि त्यांचा पराभव केला. मिसर देशात किती मोठ्या प्रमाणावर मूर्तीपूजा चालत होती याची तुम्ही कल्पना करू शकत नाही. तरीही देवाने यशाया संदेष्टाच्या द्वारे अशी भविष्यवाणी केली होती की अशी वेळ येईल जेव्हा मिसर देशातून प्रत्येक मूर्ती नाहीशी होईल. आणि आज मिसर देश हा एक मुस्लिम देश आहे जिथे मूर्तींना अजिबात परवानगी दिली जात नाही. देवाने सांगितल्याप्रमाणेच आज मिसर देशातून प्रत्येक मूर्ती नाहीशी झाली आहे. आता आपण इस्रायलच्या सुटकेसाठी मोशेचे आवाहन या विषयाचा अभ्यास करणार आहोत. 5व्या अध्यायात फारोसोबत स्पर्धा सुरू होते आणि मिसर देशातील देवतांशी संघर्ष सुरू होतो. यावेळेस आपण निर्गमेचा 5वा अध्याय आणि पहिलं वचन वाचणार आहोत. नंतर मोशे व अहरोन फारोकडे जाऊन म्हणाले, इस्रायलाचा देव परमेश्वर सांगत आहे की माझ्या लोकांनी माझ्या प्रित्यर्थ रानात उत्सव करावा म्हणून त्यांना जाऊ द्यावे. रानात जाऊन देवाला यज्ञार्पण करणे हे इस्रायलच्या स्वातंत्र्याच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल होते. मोशे आणि अहरोन
यांनी थेट फारोकडे धाव घेऊन असे म्हटले नाही की आमच्या लोकांना जाऊ द्या, आम्ही मिसर देश सोडून वचनदत्त देशाकडे निघालो आहोत. त्यांनी केवळ एवढीच विनंती केली की इस्रायल लोकांना रानात जाऊन उपासना करण्याची परवानगी द्यावी. शेवटी जे काही घडणार होते त्यासाठी ते फारोची मानसिक तयारी करत होते आणि त्याचे मन अनुकूल बनवत होते. आता फारोची प्रतिक्रिया काय होती ते लक्षपूर्वक पहा. आपण पाहूया 2 वचन. तेव्हा फारो म्हणाला, हा कोण परमेश्वर की ज्याचे ऐकून मी इस्रायला जाऊ द्यावे? मी त्या परमेश्वराला जाणत नाही आणि इस्रायलाच काही जाऊ देणार नाही. माझ्या लोकांना जाऊ द्या, हा वाक्प्रचार एका चित्रपटाद्वारे प्रसिद्ध झाला आहे. प्रभू कोण आहे हा प्रश्न आपल्याला प्रसिद्ध करता आला असता तर किती बरे झाले असते. आजच्या काळात हाच सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण तुम्हाला कोणत्याही प्रकारची सुटका मिळण्यापूर्वी त्या प्रभूला ओळखणे तुमच्यासाठी अनिवार्य आहे. पहा, फारोने 2 ठाम विधाने केली होती. पहिलं विधान, मी परमेश्वराला ओळखत नाही, आणि दुसरं विधान, इस्रायल लोकांना जाऊ देण्याची माझी अजिबात इच्छा नाही. मात्र थोड्याच दिवसात फारोला इस्रायलच्या देवाचा अत्यंत भयंकर रीतीने परिचय होणार होता आणि त्यानंतर तो इस्रायल लोकांना नक्कीच जाऊ देणार होता. पुढे जाऊया 3 वचन. ते म्हणाले, इब्र्यांच्या देवाने आम्हाला भेट दिली, तर आता आम्हाला 3 दिवसांच्या वाटेवर रानात जाऊ द्यावे आणि आमचा देव परमेश्वर याला यज्ञ करू द्यावा. असे न केल्यास तो कदाचित पटकीने अथवा तलवारीने आमचा समाचार घेईल. आम्ही देवाची उपासना करावी अशी त्याची इच्छा आहे. आम्ही जर आता हे पाऊल उचलले नाही तर तो आमचा न्याय करेल. जाऊया पुढं 4 आणि 5 वचन. मिस्राचा राजा त्यांना म्हणाला, हे मोशे, हे अहरोना, तुम्ही लोकांना काम सोडून जायला का लावता? तुम्ही आपल्या बिगार कामावर चालते व्हा. फारो आणखी म्हणाला, पहा, देशातले लोक आता पुष्कळ आहेत आणि तुम्ही त्यांना बिगार काम सोडून जायला लावणार. मोशे आपल्या लोकांसोबत मोठ्या सभा घेत होता. ते अस्वस्थ होते आणि त्यांना मिसर देश सोडून जायचे होते. त्यामुळे निर्माण होणारी समस्या फारोच्या लक्षात आली आणि त्यावर उपाय म्हणून त्यांना वीटभट्ट्यांवर बिगार काम करण्यासाठी परत पाठवण्याचा निर्णय त्याने घेतला. त्याने नेमके तेच केले आणि त्यामुळे त्यांच्या अडचणी आणखी वाढवल्या. आता आपण इस्रायलच्या कष्टांमध्ये वाढ हा विषय थोडक्यात अभ्यासणार आहोत आणि यासाठी आपण वाचूया निर्गमाचं पुस्तक याचा 5वा अध्याय आणि 6 ते 8 ही वचने. त्याच दिवशी फारोने त्या लोकांचे मुकादम व त्यांचे नायक यांना आज्ञा केली की विटा करण्यासाठी तुम्ही या लोकांना आजवर गवत देत आलात तसे यापुढे देऊ नका. त्यांनी स्वतः जाऊन गवत मिळवावे. तरी आजवर जेवढ्या विटा त्यांना कराव्या लागत होत्या तेवढ्या त्यांच्याकडून करून घ्या. त्यात काही कमी करू नका. ते आळशी आहेत म्हणून ते ओरड करीत आहेत की आम्हाला जाऊ द्या, आमच्या देवाला यज्ञ करू द्या. फारोला वाटले की इस्रायल लोक सुट्टी मागत आहेत. त्याने असा तर्क केला, जर त्यांना सुट्टी हवी असेल तर त्याचा अर्थ ते पुरेसे कष्ट करत नसावेत. त्यांना गवत देणे बंद करण्यात आले आणि त्यांना तेवढ्याच विटा तयार करण्यास व गवत गोळा करण्यासही भाग पाडले गेले. त्यांची रोजची कामे वाढवण्यात आली जेणेकरून त्यांना अधिक कष्ट करायला लागावे. पुढे जाऊया 15 ते 21 ही वचनं आपण वाचणार आहोत. तेव्हा इस्रायल लोकांचे नायक फारोकडे जाऊन ओरड करून म्हणाले, आपण आपल्या दासांशी असे का वागता? आपल्या दासांना गवत देत नाहीत तरी ते आम्हाला म्हणतात विटा करा. पहा, आपल्या दासांना मार मिळत आहे, पण दोष आपल्या लोकांचा आहे. तो म्हणाला, तुम्ही आळशी आहात, आळशी, म्हणूनच तुम्ही म्हणता आम्हाला जाऊ द्यावे. आमच्या परमेश्वराप्रित्यर्थ आम्हाला यज्ञ करू द्यावा. आता जा आणि आपले काम करा. तुम्हाला गवत काही मिळायचे नाही आणि विटा तर नेहमीच्या इतक्याच करून दिल्या पाहिजेत. विटा व रोजचे काम यात तुम्ही काही कमी करता कामा नये, असे इस्रायलांच्या नायकांना बजावण्यात आले. तेव्हा आपण फार पेचात आहोत असे त्यांच्या लक्षात आले. ते फारोकडून निघाले तेव्हा मोशे व अहरोन त्यांची वाट पाहत होते ते त्यांना आढळले. तेव्हा ते त्यांना म्हणाले, परमेश्वर तुम्हाला पाहून घेवो. फारोच्या दृष्टीने व त्याच्या चाकरांच्याही दृष्टीने तुम्ही आम्हाला आमची किळस येईल असे केले आहे.
आम्हाला मारून टाकण्यासाठी तुम्ही त्यांच्या हातात जशी काय तलवारच दिली आहे. इस्रायल लोकांनी आपल्या वाढलेल्या ओझ्यासाठी मोशे आणि अहरोन यांना दोष दिला. त्यांनी या दोघांवर मदत करण्याऐवजी अडथळा आणण्याचा आणि फारोला त्यांचे जीवन अधिक असह्य करण्याची संधी दिल्याचा आरोप केला. आता आपण मोशेची प्रार्थना हा विषय थोडक्यात अभ्यासणार आहोत आणि याच्यासाठी आपण 22 आणि 23 हे वचन वाचूया. मग मोशे परमेश्वराकडे परत जाऊन म्हणाला, प्रभू, तू या लोकांचे का वाईट केले आहे? मला तू त्यांच्याकडे पाठवले ते काय म्हणून? मी तुझ्या नावाने बोलण्यासाठी फारोकडे आलो तेव्हापासून तो या लोकांना पीडित आहे. तो आपल्या लोकांची सोडवणूक तर मुळीच केली नाहीस. मोशेचा धीर सुटत चालला आहे. तो देवाकडे तक्रार करत आहे. मी तुझ्या आज्ञेनुसार त्यांना सोडवण्यासाठी येथे आलो आहे, पण फारोने त्यांना जाऊ देण्याऐवजी इस्रायल लोकांचे जीवन अधिकच कठीण केले आहे. मोशेला संपूर्ण परिस्थिती दिसत नव्हती, पण देव आपली योजना पूर्ण करण्यासाठी हळूहळू आणि धीराने कार्य करत होता. अध्याय 6 मध्ये देव मोशेला आणि इस्रायल लोकांना प्रोत्साहन देतो आणि त्यांना सोडवण्याच्या आपल्या अभिवचनाची पुनरावृत्ती करतो. देवाला मोशे, इस्रायल लोक, मिस्री लोक आणि फारो यांना बरेच काही शिकवायचे आहे. प्रियांनो, या ठिकाणी आपण थांबूया. परंतु आज आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करूया की प्रार्थना आणि देवावर अवलंबून राहणे आवश्यक आहे. काय आपण यातील उणेपणा शोधण्याचा प्रयत्न कराल? आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, खरोखर बापा, आम्हा प्रत्येकासाठी तुझ्या मनामध्ये प्रीती आहे, कळवळा आहे, करुणा आहे. आणि म्हणूनच प्रभूजी, या पृथ्वीवरचं आमचं जीवन आम्ही आनंदाने उपभोगत आहोत. होय प्रभूजी, वास्तविक पाहता आमचा नाश झाला असता, परंतु केवळ तुझ्या कृपेमुळे, तुझ्या करुणेमुळे आम्ही नवीन नवीन दिवस पाहत आहोत. आमच्या जीवनामध्ये चिंता आहेत, समस्या आहेत, काळजी आहेत. आम्ही देखील अनेक ओझ्यांनी दबून असे गेलेलो आहोत. परंतु बापा, आम्हाला कळलेलं आहे की जशी इस्रायलांकडे तुझी दृष्टी होती, तशीच आजही आमच्यावर तुझी दृष्टी आहे. प्रभूजी, त्यांनी ओरड केली आणि ती तू ऐकलीस. आम्ही देखील प्रार्थनेच्या द्वारे बापा तुझ्याकडे येतो, आमच्या प्रार्थना तू ऐकतोस. होय प्रभू परमेश्वर दे बाप्पा, इस्रायल लोक देखील कुरकुर करत होते. आमच्या जीवनामध्ये देखील आम्ही कुरकुर करणारे आहोत. परंतु परमेश्वरा, ह्याच्यामधून तू आम्हाला शिकवलेलं आहेस की आम्ही सदैव तुझ्यावरतीच विसंबून राहावं. कारण आम्हा प्रत्येकाला शिकवणारा, मार्गदर्शन करणारा, सहाय्य करणारा आमचा जिवंत परमेश्वर केवळ तूच आहेस. आणि प्रभूजी, तुझ्या इच्छेनुसार, सर्व काही योजनेनुसार करणारा तू आमचा जिवंत परमेश्वर आहेस. यासाठी की प्रभूजी, तू आम्हाला तो विश्वास, ती दृढता तू आम्हाला दे की जेणेकरून आम्ही तुझ्यावर अवलंबून राहू शकू. होय प्रभूजी, तू आमचा स्वीकार कर, तू आम्हाला आशीर्वादित कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूची शांती आपणाबरोबर सदैव असो. जीवनाची फळे सुखदायी
प्रियांनो, आजच्या भागातून आपण पाहिले की देवाच्या आज्ञेचे पालन केल्यानंतरही कधीकधी परिस्थिती अधिक कठीण होऊ शकते. मोशे आणि अहरोन यांनी देवाचा संदेश धैर्याने सांगितला, पण फारोने त्यांना नाकारले आणि इस्रायल लोकांचा छळ वाढला. यामुळे लोक निराश झाले आणि मोशेही भ्रमात पडला. परंतु या सर्वांमध्ये देव शांतपणे कार्य करीत होता. जरी मनुष्याला लगेच उत्तर दिसत नसेल तरी देवाची योजना कधीही थांबत नाही. या अध्यायातून आपल्यासाठी एक महत्त्वाचा धडा आहे. जेव्हा जीवनात विरोध, अडचणी किंवा विलंब येतात तेव्हा देवाने आपल्याला सोडले आहे असे समजू नका. कधीकधी देव आपला विश्वास मजबूत करण्यासाठी आणि आपल्या जीवनात मोठे कार्य करण्यासाठी आपल्याला कठीण मार्गातून नेत असतो. जर आज आपण एखाद्या संघर्षातून जात असाल तर धैर्य सोडू नका. देव योग्य वेळी कार्य करील आणि आपल्या लोकांची सुटका नक्की करील. पुढील भागात आपण पाहणार आहोत की देव मोशेला पुन्हा कसे धीर देतो आणि आपल्या वचनाची खात्री कशी देतो. तोपर्यंत प्रार्थनेत स्थिर राहा, देवाच्या वचनावर विश्वास ठेवा आणि कोणत्याही परिस्थितीत आशा सोडू नका. प्रभूची शांती, सामर्थ्य आणि विश्वास आपल्या हृदयात सदैव राहो. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय बी. मोशेच्या सासऱ्याचे नाव इथरो होते. आजचा प्रश्न, निबिड अंधकाराची पीडा ही कितवी पीडा होती? ए. दुसरी, बी. 8वी, सी. 6वी, डी. 9वी. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.